नमस्कार मित्रांनो, आपलं रोडमार्क फाउंडेशन या संस्थेत आपलं स्वागत आहे. आपल्याला आज रोडमार्क फाउंडेशन बाबत माहिती देतोय. रोडमार्क फाउंडेशन रस्ते अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा आहे. रोड ॲक्सिडेंट डिझास्टर मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर असं पूर्ण आपण म्हणतो, पण रोडमार्क फाउंडेशन असं आपण त्यांना नाव दिलेलं आहे. केव्हाही कुठेही कुणाचाही रस्ते अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्ताला मदत करणे, अपघातग्रस्ताला त्वरित प्रथमोपचार मिळवून देणे, अपघातग्रस्ताला त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचून देणे, अपघातग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये पोहोचून दिल्यावर डॉक्टरांशी भेट घेणे, माहिती सांगणे आणि त्या अपघातग्रस्ताच्या परिवाराला कळवणे की तुमच्या परिवारातला सदस्य अपघातग्रस्त झाला होता, या संबंधित हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि तुम्ही लवकर येऊन जा. आणि जोपर्यंत त्याचा परिवारातला सदस्य येत नाही तोपर्यंत तिथे थांबणे. वेळ पडल्यास, काही औषध इंजेक्शन लागल्यास जवळचे पैसे खर्च करून ती वस्तू डॉक्टरांना पोहोचवणे आणि त्याचे परिवार तिथे आल्यावर धन्यवादाची अपेक्षा न करता तेथून निघून जाणे. ही संकल्पना रोडमार्क फाउंडेशन, युवा दौड मंच आणि जीवन सुरक्षाने मांडली होती. 2001 मध्ये या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात झाली. आधी जीवन सुरक्षा असे नाव देण्यात आले, मग आम्ही रजिस्ट्रेशन केलं, त्याच्यात युवा दौड मंच असं नाव दिलं. पण हे दोन्ही नाव रस्ते सुरक्षा संबंधित सुसंगत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन आणि अनुसंधान केंद्र म्हणजेच रोडमार्क असं नाव दिलं आणि रोडमार्क या नावाने या संस्थेचं कार्य आता सुरू आहे. केव्हाही कुठेही कुणाचाही रस्ते अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्ताला त्वरित मदत करणे असे आमची संकल्पना होती. आणि अपघात कुठे होतो तर तो होतो रस्त्यावर. तर रस्त्यावर अपघात झाल्यावर सर्वात प्रथम घरी बसलेला, ऑफिसमध्ये बसलेला व्यक्ती धावून नाही जात. तर तो रोड साईड जे छोटे मोठे वेंडर्स असतात, दुकानदार असतात, चहा टपरीवाले, हॉटेलवाले, ढाबेवाले, फलवाले, फूलवाले, भाजीवाले, मोची म्हणजे ते चप्पल शिवणारे, जोडे शिवणारे, छोटे मोठे कारागीर असतील ते लोक, त्यांच्या समोर अपघात झाला की ते धावून जातात. या लोकांना सांगायची गरज नसते की अपघात झाला तर धाव रे बाबा. हे स्वप्रेरणेने धावत असतात, कारण ते दररोज महिन्यातून 2 महिन्यातून अपघात बघत असतात आणि ती सवय झालेली असते. आणि त्यांना असं वाटतं की हा व्यक्ती, अपघातग्रस्त व्यक्ती जगला पाहिजे, त्याला आपण प्रथमोपचार मिळवून दिलं पाहिजे, दवाखान्यात नेलं पाहिजे. म्हणून हे निस्वार्थपणे हे सामान्य नागरिक प्रथमोपचार मिळवून देत असतात, सेवा करत असतात. पण असे अनेक नागरिक आहेत ज्यांना त्या अपघातग्रस्ताला बघायला सुद्धा वेळ नाही. त्या अपघातग्रस्ताला मदत करायला तर सोडा, आम्हाला ऑफिसला जायला वेळ होतो. त्या अपघातग्रस्ताला मदत करताना आमचे कपडे खराब होतील, आम्ही असं कसं करणार, पोलीस आमच्या मागे लागले तर, असे अनेक त्यांच्या मनात कल्पना येतात आणि त्याच्यानुसार ते आपला व्यवहार करतात आणि तिथून निघून जातात. पण जो व्यक्ती राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या अपघातग्रस्ताला मदत करतो, ही देशभक्ती म्हणून तो या अपघातग्रस्ताला मदत करतो. आपण ज्याला भाईचारा म्हणतो, हा भाईचारा म्हणून जो या अपघातग्रस्ताला मदत करतो आणि धन्यवादाची अपेक्षा न करता मदत करतो, हे खऱ्या अर्थाने सेवा आहे. आणि अशी सेवा करणारे लोक रोडमार्क फाउंडेशनने उभे केले. आणि बघता बघता या 25 वर्षात किमान 8 ते 9 हजार साधारण किरकोळ जखमींना आम्ही मदत करू शकलो आणि किमान गंभीर अशा 600 अपघातग्रस्तांना आम्ही वाचवू शकलो. असे अनेक कार्यकर्ते आहे की ज्यांनी कधीही फोटो काढला नाही मदत करताना, कधीही व्हिडिओ काढला नाही. जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेस मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा विषयच नव्हता.
पण आजही अनेक कार्यकर्ते आमचे हे सेवा म्हणून करतात. त्याच्यामुळे ते फोटो किंवा व्हिडिओमध्ये न रंगता ते अपघातग्रस्ताला त्वरित मदत कशी होईल याकरिता ते प्रयत्न करत असतात. त्यांना आम्ही शौर्य पुरस्कार देत असतो. स्वर्गीय मोहन जावडेकर स्मृती अपघातग्रस्त रक्षक शौर्य पुरस्कार देतो. अनेक कार्यकर्ते जे स्वयंप्रेरणेने या अभियानात आमच्या सोबत सहभागी झाले ते पुरस्कार सुद्धा घ्यायला येत नाही. ते म्हणतात, भाऊ ये अपना राष्ट्रीय कर्तव्य है, मेरा सेवा काम करने का था, मैंने किया, मुझे पुरस्कार नहीं चाहिए. तर असे पण लोक या समाजात आहेत आणि यामुळेच आपण अनेक अपघातग्रस्तांना मदत करू शकलो, त्यांचा जीव वाचवू शकलो, म्हणजेच त्याच्या परिवारावर दुःखाचं डोंगर कोसळण्यापासून वाचवू शकलो. सामाजिक, शैक्षणिक, मानसिक, आर्थिकरित्या त्याचा परिवार आपण उद्ध्वस्त करण्यापासून वाचवू शकलो. खऱ्या अर्थानं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आमचं आणि हे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडलं पाहिजे. आत्ताच आम्हाला NDRF आणि वाहतूक विभागातर्फे प्रथमोपचार प्रशिक्षण मिळालं. खूप सुंदर पद्धतीने ते प्रशिक्षण देण्यात गेलं आणि अशा पद्धतीचे प्रशिक्षण कार्यक्रम रोडमार्क फाउंडेशन आणि NDRF परिवहन विभाग, वाहतूक विभागाच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत. सर्व नागरिकांनी या अभियानात सहभागी झालं पाहिजे. प्रत्येक नागरिकाने या अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची भूमिका पार पडली पाहिजे. आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण प्रथमोपचार प्रशिक्षण घ्या, अपघातग्रस्त रक्षक बना, रोड सेफ्टी वॉरियर म्हणू, मृत्युंजय दूत म्हणू, राहवीर म्हणू, देवदूत म्हणू, जे काय म्हणायचं ते म्हणा, पण रस्ते अपघातग्रस्ताला मदत करण्याकरिता आपण सगळे सहभागी व्हा. टीम सुपर 40 अशी एक संकल्पना आम्ही राबवलेली आहे. आमचे DCP माननीय आदित्य मिलखेडकरजी हे या अभियानात प्रामुख्याने सहकार्य करतात आहे. आपण सर्व मिळून अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा उभी करूया. प्रत्येक चौकामध्ये अपघात होत असतो, प्रत्येक रस्त्यावर अपघात असतो. प्रत्येक म्हणजे जिल्हा असेल, शहर असेल, एखादं विधानसभा क्षेत्र असेल, प्रभाग असेल, वस्ती असेल, कॉलनी असेल, नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल, गल्ली असेल, ग्रामपंचायतचे रस्ते असतील, जिल्हा परिषदचे रस्ते असतील, कॉर्पोरेशनचे रस्ते असेल, कुठे ना कुठे रस्ते अपघात होत असतो आणि प्रत्येक ठिकाणी जे नागरिक राहतात, जे वाहन चालवतात, त्या रस्त्यावर छोटा मोठा व्यवसाय करतात, तो रस्ता वापरतात, या सगळ्या नागरिकांनी या अभियानात सहभागी झालं पाहिजे. आणि केव्हाही कुठेही कुणाचाही रस्ते अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्ताला मदत केली पाहिजे, त्याचा जीव वाचवला पाहिजे. तर चला आपण रस्ते अपघात मुक्त भारताकडे एक पाऊल टाकूया आणि आपला भारत रस्ते अपघात मुक्त बनवूया. आपण सर्व या अभियानात सहभागी व्हाल, स्वप्रेरणेने सहभागी व्हाल अशी मला अपेक्षा आहे आणि या अपेक्षांप्रमाणे मी आज आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळे मिळून अपघातमुक्त भारत घडवूया. धन्यवाद. दुर्घटना मुक्त भारत के लिए आज ही जीवन सुरक्षा न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें.